खूप तोंडाला पाणी सुटलेलं आहे, कारण मी आज केलेलं आहे चटपटीत असं वांगं फ्राय। तर सर्वप्रथम ना मी इथे एक काळं वांगं घेतलेलं आहे, जे थोडंसं लांब आहे आणि थोडंसं फुगीर आहे। तर असं वांगं आपल्याला घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्या गोल गोल अशा चकत्या करून घ्यायच्यात। तर जेव्हा आपण ही कापं करून घेणार आहोत ना, तेव्हा अगदी पातळ कापं करून घ्यायची नाही आहेत, ती मीडियम कन्सिस्टन्सीची अशीच कापं असली पाहिजेत। तर मी तुम्हाला दाखवते आता। हे एक काप बघा, ह्याची जेवढी आहे ना साईज तेवढीच असली पाहिजे। तर आपण ड्राय स्पाइसेस ह्याच्यामध्ये घालून घेऊया। तर मी सर्वप्रथम हळद घातली आहे, गरम मसाला घातला आहे, त्याच्यानंतर मालवणी मसाला घातला आहे, आगरी कोळी मसाला घातला आहे, धनेपूड थोडीशी घालून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीपुरता मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे। तर वांग्याचे काप थोडे जास्त आहेत, कारण इथे मी मोठं वांगं घेतलं होतं। तर त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण जे आहे ते खूप व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आपल्या अंदाजानुसार, आणि नंतर एकदा चाखून पण बघायचं की मीठ व्यवस्थित मसाल्याला आणि सगळ्या वांग्यांना लागलेलं आहे की नाही। तर आणि त्याच्यानंतर मीठ मसाले टाकले की आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे। 15 मिनटं रेस्टला ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला पाणी सुटतं, तुम्ही इथे बघू शकता। मग वरून आपल्याला भरभरून अशी कोथिंबीर टाकायची आणि त्याच्यानंतर एका साईडला इथे मी एक पॅन नॉनस्टिकचा गरम करत ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल तापलं की आपल्याला एका प्लेटमध्ये रवा घ्यायचा आहे, रव्यामध्ये ते काप दोन्ही साईडला बुडवून घ्यायचे आहेत आणि जसे सेम आपण मासे फ्राय करतो ना तसंच आपल्याला ते टाकायचे। तर सगळे फ्राय जे काप आहेत ते एकामागोमाग एक असे मी टाकलेले आहेत। तर एक साईड आपली व्यवस्थित फ्राय करून झाली की दुसरी आपल्याला फ्राय करायची। आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता की रंग किती सुंदर आलेला आहे आणि जो मी इथे रवा वापरलेला आहे ना तो जाड रवा वापरला आहे, तर त्याच्यामुळे क्रिस्प खूप छान येतो। तर दोन्ही साईडला असे आलटून पलटून आपल्याला व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण त्यांना सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया। अशी झटकीपट 15 ते 20 मिनटाच्या आत आपले वांगं फ्राय रेडी झालेलं आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। एकदा बघा तरी किती सुंदर झालेलं आहे आणि खायला पण तेवढंच टेस्टी लागतं। एकदम क्रिस्पी होतात हे वांगं फ्राय। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा, खूप टेम्पटिंग आहेत। सो थँक्यू सो मच।